ओके. जय भीम मित्रांनो. तर आज आपण सुरू करूया आपलं द हिंदू न्यूजपेपर एडिटोरियलचं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन वर्ड टू वर्ड. एक मिनिट. ओके. जय भीम मित्रांनो. तर आजही सुरू करूया आपलं द हिंदू न्यूजपेपर एडिटोरियलचं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन वर्ड टू वर्ड, फ्रेज टू फ्रेज, क्लॉज टू क्लॉज आणि सेंटेन्स टू सेंटेन्स. हे कुणी कुठं कसं वापरायचं याचं एक्सप्लेनेशन मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, 1 जूनच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये बघा. त्याशिवाय काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स केले तर त्यानुसार मी प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळी माहिती किंवा त्याचा वापर कसा करायचा प्रत्येकाला सांगत जाईल. ओके. तर ठीक आहे, चला सुरू करूया. मग काय, मान्सून बाउंटी. मान्सून, आता मान्सून सीझन आहे तर त्याला मान्सूनच म्हणतात. आणि तर मान्सून बाउंटी. बाउंटी म्हणजे भरभराट. मान्सून म्हणजे सॉरी बाउंटी म्हणजे भरभराट. मान्सून मधली भरभराट ऑन IMD's वेदर फोरकास्ट. IMDच्या इंडियन मेटीरिओलॉजिकल डिपार्टमेंटच्या वेदरच्या अंदाजाविषयी, हवामानाच्या अंदाजावरती मान्सूनची भरभराट, मान्सूनमुळे भरभराट वगैरे असं. The IMD should work at disseminating more precise localized weather forecast. IMD ने काम करायला पाहिजे at disseminating more precise localized weather forecast. मोर म्हणजे अधिक जास्त नेमके, लोकलाइज म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे, विकेंद्रित. लोकलाइजला काय म्हणता येईल? विकेंद्रित. जस्ट अ मिनिट. डिसेंट्रलाइज आणि लोकलाइज म्हणजे ते त्याला स्थानीकृत म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं वेदर फोरकास्ट दाखवता यायला पाहिजे. सगळ्या देशासाठी मी एकच फोरकास्ट देतो असं नाही चालत. लोकलाइज म्हणजे वेगवेगळ्या राज्यांसाठी काय असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी, वेगवेगळ्या तालुक्यांसाठी, वेगवेगळ्या गावांसाठी असं लोकलाइज वेदर फोरकास्ट द्यायला पाहिजे. मोर प्रिसाइज. प्रिसाइजला आता मराठीत नेमका काय करावं लागेल? नेमका फोरकास्ट देता यायला. एक मिनिट. तर प्रिसाइज, अचूक, नेमका. आता काय, IMD ने वर्क काम करायला पाहिजे. डिसेमिनेटिंग म्हणजे पोहोचवण्यासाठी. काय पोहोचवण्यासाठी? डिसेमिनेशन, पोहोचवणे, प्रसार करणे. तर IMD ने काम करायला पाहिजे अधिक अचूक आणि स्थानिकृत हवामानाचे अंदाज प्रसार करण्याकरता IMD ने काम करायला पाहिजे. The monsoon has finally set in over Kerala in keeping with the textbook date of June 1. मान्सून हा फायनली एकदा ह्याच सेट झालेला आहे केरळामध्ये. बघा, सेटचे तिन्ही फॉर्म, सेट V1, V2, V3 हे सेटच असते. असे 12 ते 13 वर्ब आहेत. लेट सेट गेट, हिट कट पुट, शट हट बस्ट, कॉस्ट स्प्लिट. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 2 आता आठवत नाहीत मला. ओके. लेट सेट बेट, हिट कट पुट, लेट सेट बेट, हिट कट गेट नाही बघा. लेट सेट बेट, हिट कट पुट, शट हट बस्ट, कॉस्ट स्प्लिट. ठीक आहे. मग काय, मान्सून हा शेवटी एकदा सेट इन झालेला आहे ओव्हर केरळावर, केरळाभर किंवा केरळावर.
मान्सून हा शेवटी सेट इन झालेला आहे, म्हणजे आलेला आहे केरळावर. इन कीपिंग विथ द टेक्स्टबुक डेट ऑफ जून 1 ची टेक्स्टबुक डेट, म्हणजे नेमकी डेट, दरवर्षी असणारी ती डेट लिहून असणारी, म्हणजे लिहून असूनही प्रॅक्टिकल गोष्टी त्या डेटवर होतात असं. तर काय, लिहून असणारी 1 जूनच्या डेट सोबत, इन कीपिंग डेट सोबत राहत मान्सून हा शेवटी केरळावरती सेट इन झालेला आहे, आलेला आहे. इन मे द IMD हॅड फोरकास्ट 4-day डिले इन द ऑनसेट ओव्हर केरळा. मे मध्ये IMD हॅड फोरकास्ट, बघा हॅड नंतर V3 येतं, म्हणजे फोरकास्ट हे सुद्धा तिन्ही फॉर्म एकच आहेत वाटते. अदरवाईज फोरकास्टेड असं यायला पाहिजे होतं, पण ते आलं नाही, म्हणजे फोरकास्टचे तिन्ही फॉर्म सेम आहेत असं वाटतं. ओके, तुम्ही चेक करा गुगलवरती. इन मे द IMD हॅड फोरकास्ट 4-day डिले इन द ऑनसेट ओव्हर केरळा. मे मध्ये IMD न फोरकास्ट केलं होतं, वर्तवलं होतं 4 दिवसाचा उशीर केरळामधल्या ऑनसेट वरती, केरळावरच्या ऑनसेट मध्ये, म्हणजे केरळावर जे काही येत असतं आच्छादल्या जातं, त्या मान्सून करता IMD न मे मध्ये 4 दिवसाचा डिले फोरकास्ट केला होता. एक मिनिट, फोरकास्ट मराठी शब्द काय, अंदाज केला होता. ओके, ठीक आहे. बाकी पुढं ऑनसेटला सुरुवात आहे म्हणता येईल, तर केरळावरच्या सुरुवातीसाठी 4 दिवसाचा डिले IMD न अंदाजित केला होता मे मध्ये. This was premised on a relatively mild summer in early May in North India and several spells of western disturbances which are rains from the Mediterranean as well as the impact of super cyclone Amphan in the Bay of Bengal. This was premised on a relatively mild summer. हे प्रिमाइज होतं, प्रिमाइज होतं म्हणजे अंदाजित होतं, किंवा त्याला काय म्हणता येईल, ते पूर्वनिर्धारित होतं. हे जे 4 दिवसाचा उशीर सांगितला गेला होता IMD मे मध्ये, ते निर्धारित होतं तुलनेने सौम्य असणाऱ्या उन्हाळ्यावरती. बघा, समर आणि विंटर असे दोनच सीझन असतात बरं ऍक्च्युली, जिओग्राफिकली समर आणि विंटर. तर अर्थ जेव्हा सन भोवती फिरत असते त्यावेळी आता नदन हेमिस्फिअर साठी 23 22-23 मार्च, जवळपास 23 मार्च ते 6 महिने, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, 23 सप्टेंबर, ठीक आहे. 23 मार्च ते 23 सप्टेंबर नदन हेमिस्फिअर मध्ये समर असतो, आणि मग 23 सप्टेंबर ते 23 मार्च विंटर असतो. आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये याच्या उलट, आपल्याकडे जेव्हा समर असतो तेव्हा तिकडे विंटर, आणि जेव्हा आपल्याकडे विंटर असतं तेव्हा तिकडे समर असतं. ठीक. तर मग ते जनरली समर मध्ये पाऊस पडत असतो, म्हणून पावसाळा हे कधी पाऊस पडला तेव्हा पावसाळा काही सीझन नाही, मान्सून काही सीझन नाही. फक्त इंडियामध्ये किंवा साऊथ एशियामध्ये अशा कंडिशन्स आहेत की तिथं उन्हाळ्यामध्येच जास्त पाऊस पडत असतो, म्हणून आपल्याकडे पावसाळा असा सीझन लहानपणी शिकवायचे, पण पावसाळा असा सीझन नसतो. सीझनच्या डेफिनेशन नुसार दोनच सीझन, समर आणि विंटर. ते जेव्हा पाऊस पडला तेव्हा पावसाळा. आणि तसं तर याच वाक्यामध्ये कळतं आपल्याला की हिवाळ्यातही पाऊस पडत असतो, विंटरमध्ये पाऊस पडत असतो, ते वेस्टर्न डिस्टर्बन्सेस मुळे. आणि त्याशिवाय जगभरामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणांनी पाऊस पडत असतो, त्यामुळे ते काही पावसाळा वेगळा सीझन नाही म्हणतात, पाऊस कधी पडत असतो. ठीक आहे. आता ब्रिटन सारख्या देशामध्ये तर कधीही रोज पाऊस पडतो. आणि ब्रिटन सोडा, इक्वेटोरियल रिजन म्हणजे इक्वेटोरच्या आजूबाजूला ज्या कंट्री आहेत तिथं तर रोज दुपारी पाऊस पडत असतो, रोज दुपारी. मग ते 12 महिने त्यांच्याकडे पावसाळ्यात होऊन गेला असं म्हणावं लागेल. तसं नसतं ते. ओके, पावसाची काही संबंध नाही सीझनचा, पाऊस कधीही पडू शकतो, वेगवेगळ्या कारणाने पडू शकतो. दिस वॉज प्रिमाइज्ड ऑन अ रिलेटिव्हली माइल्ड समर. हे पूर्वनिर्धारित होतं काय, 4 दिवसाचं जे फोरकास्ट होतं मे मधलं, ते पूर्वनिर्धारित होतं तुलनेने सौम्य असणाऱ्या उन्हाळ्यावरती, इन अर्ली मे, सुरुवातीच्या मे मधल्या.
इन नदर्न इंडिया अँड सेव्हरल स्पेल्स ऑफ कशा कशावरती ते अवलंबून होतं, पूर्व निर्धारित होतं, आर्ली मेच्या सौम्य समरवरती, परत इन नदर्न इंडिया अँड सेव्हरल स्पेल्स ऑफ वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, नदर्न इंडिया मधल्या आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सेसच्या बऱ्याच स्पेलला काय म्हणावं लागेल आता मराठीमध्ये, स्पेल म्हणजे आता ते ऍक्च्युली स्पेल म्हणजे जादूही म्हणतात, पण इथं स्पेल म्हणजे बऱ्याच वेळेला, म्हणजे एकदा नाही तर जास्त वेळा आलं तर वेळा याला वेळा म्हणावं लागेल, किती वेळा पाऊस आला तर तेवढ्या वेळा या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे, वेस्टर्न म्हणजे भारताच्या वेस्टर्न कडून येणाऱ्या वाऱ्यामुळे जे पाऊस पडत असतो, तो जे किती वेळा आलेला आहे, बऱ्याच वेळाला आलेला आहे, त्याच्यावरती हे पूर्व निर्धारित होतं. विच आर रेंज फ्रॉम मेडिटेरियन, बघा वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे पाऊस आहे मेडिटेरियन पासून, मेडिटेरियन कडनं ढग बनतात, ते इंडियाकडे येतात वेस्टर्लीजद्वारे आणि ईस्टर्लीजद्वारे, आणि ते वेस्टर्न डिस्टर्बन्सेसद्वारे पाऊस पडतो. as well as the impact of super cyclone Amphan in the Bay of Bengal. त्यासोबतच सुपर सायक्लॉन बे ऑफ बंगाल मधल्या अम्फान या सुपर सायक्लॉनच्या इम्पॅक्ट, as well as बे ऑफ बंगाल मधल्या अम्फान या सुपर सायक्लॉनचा इम्पॅक्ट, त्या गोष्टीमुळं, तसंच नदर्न इंडिया मधल्या बऱ्याच वेळाच्या वेस्टर्न डिस्टर्बन्सेस मुळे जो आहे मेडिटेरियन मधला पाऊस, आणि अर्ली मे मधला तुलनेने सौम्य असलेला समर, यावरती ते आधीच फोरकास्ट पूर्व निर्धारित होतं. ठीक आहे, पुढं प्रायव्हेट मेटेरोलॉजिकल कंपनी, मेटेरोलॉजीचं स्पेलिंग बघून घ्या, METEOROLOGICAL आहे बरं का. A private meteorological company had, however, forecast an early monsoon arrival on May 28 because its models seem to suggest diminished impact of Amphan. प्रायव्हेट मेट्रोलॉजिकल कंपनी हिने काय, आता काही झालं तरी, काही असलं तरी, हवेवर म्हणजे काही असलं तरी, प्रायव्हेट मेट्रोलॉजिकल कंपनीनं हॅड फोरकास्ट केलेलं होतं लवकर येणारा अर्ली मान्सून अरायवल, मान्सूनचं आगमन, लवकर मान्सूनचं आगमन हे फोरकास्ट केलं होतं, म्हणजे कधी मे 28 लाच, बिकॉज कारण त्याचे मॉडेल्स सीम टू सजेस्ट दाखवतायत वाटत होतं, काय दाखवतायत वाटत होतं, डिमिनिश इम्पॅक्ट ऑफ अम्फान या सुपर सायक्लॉनचा डिमिनिश इम्पॅक्ट म्हणजे कमी झालेला इम्पॅक्ट दाखवत होतं असं वाटत होतं. म्हणून प्रायव्हेट कंपनीनं काय केलं होतं, म्हणून प्रायव्हेट कंपनीनं फोरकास्ट आधीच अर्ली मान्सून अरायवल याचा फोरकास्ट केला होता मे 28 लाच म्हणून, पण IMDच्या म्हणण्यानुसार 1 मेला येत असतं तर 1 मेला आलं ते. बट लास्ट वीक, पण मागच्या आठवड्यात, the IMD updated its onset forecast to say that favorable conditions for the monsoon onset were likely on June 1. पण काय प्रायव्हेट कंपनीनं मे 28 सांगितलं होतं, काय म्हणून की अम्फान या सुपर सायक्लोनचा इम्पॅक्ट हा कमी होईल, डिमिनिश्ड वाला होईल, कमी झालेला इम्पॅक्ट होईल. बट पण लास्ट वीक, पण शेवटच्या आठवड्यामध्ये IMDनं त्याचं ऑनसेट फोरकास्ट म्हणजे येण्याचा अंदाज अपडेट केला होता, हे सांगण्याकरता की फेवरेबल कंडिशन्स फॉर द मान्सून ऑनसेट वेर लाईकली ऑन, मान्सून येण्यासाठीच्या फेवरेबल कंडिशन्स या अंदाजित आहेत, वेर लाईकली आहेत, शक्यता आहे जून 1 वरती, जून 1 ला फेवरेबल कंडिशन्स येतील मान्सून ऑनसेट करता. The IMD has clearly defined criteria for declaring the onset. 8 of the 14 designated meteorological stations in Kerala and Karnataka must register 2.5 millimeter rain for 2 consecutive days. There must be 30 to 40 km per hour westerlies winds from the equator reaching India at a certain height and a certain value of radiation. सगळं व्यवस्थित चालू आहे का एवढं मला फक्त एकदा बघू द्या. आणि कमेंट ठीक, ओके, 1 मिनिट.
ठीक आहे. तर काय, द IMD हॅज क्लिअरली डिफाईन्ड क्रायटेरिया फॉर डिक्लेअरिंग द ऑनसेट. IMDनं स्पष्टपणे डिफाईन केलेले आहेत क्रायटेरिया आगमनाचं डिक्लेअर करण्याकरता. कोणकोणते क्रायटेरिया आहे ते कॉलम देऊन दिलेले आहेत क्रायटेरिया. काय, 8 of the 14 designated meteorological station in Kerala and Karnataka must register 2.5 mm rain for 2 consecutive days. काय की 14 पैकी 8 जे डिझिग्नेटेड मेटर केरळ आणि कर्नाटकामधले जे डिझिग्नेटेड म्हणजे मान्यता प्राप्त, 2 मीटर, डिझिग्नेटेडला काय मिनिंग आहे, डिझिग्नेटेड म्हणजे मान्यता प्राप्त, नियुक्त. मग कर्नाटका आणि केरळामधल्या 14 नियुक्त मेट्रोलॉजिकल स्टेशन पैकी 8 येथे रेजिस्टर व्हायला पाहिजे 2.5 मिलीमीटर एवढं रेन दोन कंझिक्युटिव्ह दिवसाकरता, म्हणजे सलग 2 दिवसाकरता. परत काय, देर मस्ट बी 30 to 40 किलोमीटर पर आवर वेस्टर्लीज, की तेथे वेस्टर्लीज म्हणजे वेस्ट कडून येणारे वारे 30 ते 40 किलोमीटर पर आवर स्पीडने यायला पाहिजे. मग वेस्टर्लीज म्हणजे कोणते वारे, विंड्स फ्रॉम द इक्वेटर रिचिंग इंडिया, इक्वेटर पासून इंडियाकडे रीच होणारे वारे. ॲट अ सर्टेन हाईट, हे एवढं 30 ते 40 किलोमीटर पर आवर स्पीडनं वेस्टर्लीज पाहिजे, तेही एका सर्टन हाईटला पाहिजे, अँड अ सर्टन व्हॅल्यू ऑफ रेडिएशन, आणि त्याची सर्टन व्हॅल्यू ऑफ रेडिएशन पाहिजे. म्हणजे 2 कंडिशन, ही 14 पैकी 8 नियुक्त 14 नियुक्त मेट्रोलॉजिकल स्टेशन पैकी 8 वरती 2.5 मिलीमीटर एवढा पाऊस 2 दिवस कंटिन्यू पडायला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय, की ती वेस्टर्ली जे आहेत त्या सर्टन हाईटला पाहिजे, सर्टन रेडिएशन सोबत पाहिजे, आणि त्यांची स्पीड 30 ते 40 किलोमीटर पर आवर थोडी पाहिजे. ओके. हेवी rains for Kerala alone do not determine onset. The IMD has been at pains to emphasize काय, heavy rains for Kerala alone do not determine onset, की फक्त केरळावरतीच भव्य दिव्य असा पाऊस, हे फक्त मोठा पाऊसच डिटरमाइन करत नाही मान्सूनचं आगमन. काय, फक्त एकट्या केरळावरचा मोठा पाऊस डिटरमाइन करत नाही आगमन. IMD has been at pains to emphasize, हे दाखवण्याकरता IMD ॲट पेन्स आहे, हे इम्पॅसाइज करण्याकरता, हे ठासून सांगण्याकरता IMD ॲट पेन्स आहे. म्हणजे IMD ला दुःख होतं, IMD ला त्रास होतोय म्हणजे सांगता येत नाहीये, IMD सांगायचा प्रयत्न करतोय पण लोकांना कळत नाही असं. However, काही असलं तरी it is also true that usually it was the only agency with the equipment to measure wide wind speeds and radiation at higher elevations along with multiple weather stations. काही असलं तरी it is also true, काही असलं तरी हे बरोबर आहे की usually सामान्यतः it was the only agency, ती एकटी एजन्सी होती with the एजन्सी होती म्हणजे आहे with the equipment to measure wind speed, की अशा इक्विपमेंट सोबत विंडची स्पीड मेजर करण्यासाठीचे इक्विपमेंट, आणि हायर इलिव्हेशन म्हणजे जास्त उंचीचे रेडिएशन्स मोजणारे, अलॉंग विथ मल्टिपल वेदर स्टेशन्स, त्यासोबतच अधिकचे वेदरचे स्टेशन असणारी आणि मोठ्या आणि वर आणि उंच अशा जास्त अशा उंचीवरचं रेडिएशन आणि विंडची स्पीड मोजणाऱ्या इक्विपमेंट सोबत, म्हणजे इक्विपमेंट असणारी ही एकमेव एजन्सी होती आहे. इट देअरफॉर हॅज अ मोनोपोली ऑफ डिक्लेअरिंग ऑनसेट, त्यामुळे त्याच्याकडे आहे मोनोपोली म्हणजे एकाधिकारपणा ऑफ डिक्लेअरिंग ऑनसेट, आगमनाचं डिक्लेअर करण्याकरता एकाधिकारपणा आहे त्याच्याकडं. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. पुढं ओके, आता दिसत असावा अशी आशा करतो. आता दिसत असावं. ओके, ठीक आहे, चल पुढे. हा,
While the IMD is primarily a scientific organization, it faces competition from domestic and international companies in providing weather related services. काय जेव्हा की IMD हे मुख्यतः सायंटिफिक संस्था आहे, ती फेस करते कॉम्पिटिशन, तिला तोंड द्यावं लागतं स्पर्धेला फ्रॉम डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कंपनीकडून इन प्रोव्हाइडिंग वेदर रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यामध्ये. In crop insurance, power distribution, and short range forecast, the IMD no longer has a monopoly on providing weather information. मग कशा कशामध्ये द्यावं लागतं? हे क्रॉप इन्शुरन्स मध्ये, पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये आणि शॉर्ट रेंज फोरकास्ट मध्ये या बाबतीसाठीच वेदर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याकरता IMD कडे आता इथून पुढं नो लॉंगर म्हणजे आता सध्या मोनोपॉली राहिलेली नाहीये, म्हणजे दुसऱ्या कंपनीज पुढे गेलेल्या आहेत असं. The latter has consequences for the IMD's other major role, that is to give its outlook on how the monsoon might pan out over India and how much rain is likely in July and August, the key months for the summer crop. The latter म्हणजे नंतरची जी गोष्ट आहे, has consequences for the IMD's other major role. याचे परिणाम आहेत, the latter has consequences, दुसऱ्याची कॉन्सिक्वेन्सेस आहे IMDच्या अदर मेजर रोल साठी. जसे की कोणता मेजर रोल? टू गिव्ह इट्स आउटलुक ऑन हाऊ द मान्सून माइट पॅन आउट ओव्हर इंडिया, की त्याचा आउटलुक देण्याचा जो रोल आहे. कशा बाबतीतचा आउटलुक? ऑन हाऊ द मान्सून माइट पॅन आउट ओव्हर इंडिया, भारतावरती मान्सून कसा पॅन आउट होईल म्हणजे कसा पसरेल याच्यावरचा आउटलुक देण्याचा त्याचा रोल. आणि परत काय देण्याचा? हाऊ मच रेन इज लाईकली इन जुलै अँड ऑगस्ट, की ऑगस्ट आणि जुलैमध्ये किती पाऊस पडू शकेल हे याची माहिती दे. याचा आउटलुक ऑन हाऊ द मान्सून वाईट वर्क आणि आउटलुक ऑन हाऊ मच रेन इज लाईकली इन जुलै. कळालं का? तसं या दोन गोष्टीवरचा आउटलुक देण्याचा जे काही मेजर रोल आहे IMDचा, ते त्याच्यावर कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि परत इथं काय म्हणले? द की मंथ्स फॉर द समर क्रॉप, जुलै आणि ऑगस्ट साठी रेन किती पडेल याचा आउटलुक द्यायचा मेजर रोल कॉन्सिक्वेन्सेस आहे. आणि कोणते? जून आणि जुलै आणि ऑगस्ट असे महिने द की मंथ्स फॉर समर क्रॉप साठीचे 3 महिने महत्वाचे महिने. दिस इयर, या वर्षी, save for India's northeast, the IMD has forecast above normal rains in other areas, especially the northwest, the central parts and the southern peninsula. ह्या वर्षी सेव्ह फॉर इंडियाज नॉर्थ ईस्ट म्हणजे इंडियाचा नॉर्थ ईस्ट सोडता, इंडियाचं नॉर्थ ईस्ट बाजूला काढून IMD हॅज फोरकास्ट, IMD ने फोरकास्ट केलेला आहे अबोव नॉर्मल रेन्स, नॉर्मल पेक्षा जास्तीचा रोज रेन इन अदर एरियाज मध्ये, नॉर्थ ईस्टला सोडून अदर एरियाज मध्ये IMD न अबोव नॉर्मल पेक्षा जास्तीचा रेन फोरकास्ट केलेला आहे, विशेष करून नॉर्थ वेस्ट मध्ये, सेंट्रल पार्ट्स मध्ये आणि सदर्न पेनिन्सुला मध्ये. पुढे, though reassuring, it is worth remembering that just last year the IMD failed to communicate that 2019 would turn out to be the wettest in 2 decades. Though reassuring, हे कितीही रिअश्युअर करणारा असला आपल्याला, त्याला रिअश्युरिंगला मराठीत काय म्हणू आपण? हे कितीही आश्वासक असलं तरी हे लक्षात ठेवण्याजोगं आहे की मागच्या वर्षी IMD फेल झाली होती हे कम्युनिकेट करायला की 2019 वर्ष हे टर्न आउट होईल, हे निघेल मागच्या 2 दशकातलं सगळ्यात ओलं असं. However, काही असलं तरी every year of normal monsoon has brought with it both torrential floods and long dry spells. काही असलं तरी प्रत्येक नॉर्मल मान्सूनचं वर्ष, नॉर्मल मान्सूनचं प्रत्येक वर्ष, काही असलं तरी नॉर्मल मान्सूनचं प्रत्येक वर्ष याने घेऊन आलेला आहे दोन्ही गोष्टी त्याच्यासोबत. काय? की टोरेन्शियल फ्लड्स, हे मोठा पाऊसही घेऊन आलेला आहे, आणि लॉंग ड्राय स्पेल्स, आणि लांब कोरडे असे स्पेल, कोरडे असे काळ, वेळ, कोरडे अशा वेळा, कोरडे अशा काळा.
The complexity of climate change is now such that excess rains in a year seem to have long-ranging impact, with reports of a second consecutive year of locust plague in India on the horizon, which can affect the kharif crop. The complexity of climate change is now such that climate change ची complexity गुंतागुंत आहे सध्या अशी की excess rains in a year की एखाद्या वर्षातला जास्तीचा पाऊस seem to have long ranging impact. या एखाद्या वर्षीचा मोठा पाऊस हा लॉंग रेंजिंग इम्पॅक्ट फार मोठा इम्पॅक्ट टाकण्यासारखा वाटतो विथ रिपोर्ट्स ऑफ अ सेकंड कन्झिक्युटिव्ह इयर ऑफ अ लोकस्ट प्लेग इन इंडिया. रिपोर्ट सोबत लॉंग रेंजिंग इम्पॅक्ट कोणत्याही वर्षी जास्त पाऊस पडला त्याला तो लॉंग रेंजिंग इम्पॅक्ट देतोय असं वाटतंय. कशामुळे देतोय वाटतोय? कारण विथ रिपोर्ट्स येत आहेत ऑफ अ सेकंड कन्झिक्युटिव्ह इयर ऑफ अ लोकस्ट प्लेग इन इंडिया. लोकस्ट प्लेगचा सेकंड कन्झिक्युटिव्ह वर्ष म्हणजे दुसरं सलग वर्ष असण्याचे रिपोर्ट्स येत आहेत इंडियामधले ऑन द हॉरिझॉन. काय सेकंड लोकस्ट प्लेग इन इंडिया ऑन द हॉरिझॉन विच कॅन अफेक्ट द खरीफ क्रॉप. जे खरीप क्रॉप अफेक्ट करू शकते, परिणाम करू शकते अशा लोकस्ट प्लेगचा इंडियामधल्या हॉरिझॉन वरती दुसऱ्या कन्झिक्युटिव्ह वर्षाचा परिणामाच्या रिपोर्ट सोबत असं होतंय की क्लायमेट चेंजची कॉम्प्लेक्सिटी आजकाल अशी आहे की कोणत्याही वर्षीचा एक्सेस पाऊस हा लॉंग रेंजिंग इम्पॅक्ट पडतो आहे असं दिसतंय. It is therefore time that along with improved science and forecasting, the IMD works on disseminating more precise localized weather forecast. It is therefore time that along with improved science and forecasting, की त्यामुळे ही वेळ आहे की along with improved science and forecasting, की सुधारित विज्ञान आणि अंदाज करण्याच्या शास्त्रासोबत त्यामुळं ही वेळ आहे की सुधारित विज्ञान आणि अंदाज करण्याच्या शास्त्रासोबत द आयएमडीनं काम करायला पाहिजे ऑन डिसेमिनेटिंग मोर प्रिसाइज लोकलाइज वेदर फोरकास्ट. काय जास्त अचूक स्थानिकृत हवामान अंदाज पसरवण्यासाठी आयएमडीनं काम करायला पाहिजे. While its public interface and technology adoption is improving, particularly in cyclone forecasts, the organization has a long way to go in communicating these improvements to a wider population. While its public interface and technology adoption is improving, जेव्हा की त्यांचा पब्लिक इंटरफेस म्हणजे लोकांसोबतचा संबंध आणि टेक्नॉलॉजीचा वापर सुधरत आहे, पर्टिक्युलरली इन सायक्लॉन फोरकास्ट, विशेष करून सायक्लॉनच्या अंदाजाबाबतीत. हे होत असताना the organization has a long way to go. ऑर्गनायझेशनला बरंच दूर जायचं आहे इन कम्युनिकेटिंग these improvements to wider population. जास्त लोकांपर्यंत या इम्प्रूव्हमेंट्स कम्युनिकेट करण्यामध्ये ऑर्गनायझेशनला बरंच दूर जायचं आहे. ओके, तर याचा वापर कसा करायचा ते 1 जुलैच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे. परत एकदा सांगतो की एकदा आर्टिकल जसच्या तसं लिहून काढायचं, मग हे व्हिडिओ ऐकून समजून घ्यायचं आणि मग प्रत्येक सेंटेन्स एका दमात जोपर्यंत म्हणता येत नाही तोपर्यंत मोठ्याने वाचायचं. Okay, तोपर्यंत मोठ्याने वाचायचं. Okay, so that's it for today. Thank you very much. See you next time.